मित्रांनो, घरकुल योजनेचा 2025 मध्ये लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी एकूण 20 लाख घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. हे घरकुले प्रत्येक ग्रामपंचायतनुसार जेवढे लाभार्थी पात्र होतील, ज्यांच्याकडे कागदपत्रे रेडी आहेत, अशा लाभार्थ्यांना हे घरकुल दिलं जाणार आहे. त्यासाठी आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ॲक्टिव्ह असणं म्हणजेच रेडी असणं गरजेचं आहे. आता केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की आता नवीन सर्वे सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा केला जाणार आहे. जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये 2017-18 मध्ये जो आवास प्लस नावाचा सर्वे झालेला होता, त्या सर्वेमध्ये फॉर्म भरले नाहीत किंवा नवीन कुटुंब सुद्धा तयार झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी नवीन सर्वे नवीन फॉर्म भरणे सुरू होणार आहेत. आता 2025 मध्ये जो सर्वे केला जाणार आहे किंवा 2025 मध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, अशा लाभार्थ्याकडे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे डॉक्युमेंट सांगणार आहेत ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या योजनेपासून विनाकारण अपात्र ठरू शकता. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचे आहेत. आता कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजेत, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी असायला पाहिजेत, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी, याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या. मित्रांनो, 2025 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 लाख घरकुले आपल्या राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र होणारच आहेत. ज्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 7 दिवसामध्ये पहिला हप्ता सुद्धा ट्रान्सफर केला जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महाआवास अभियान सुद्धा राबवला जात आहे. हा अभियान 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत म्हणजेच 100 दिवसाचा हा महाआवास अभियान राबवला जात आहे. आणि या महाआवास अभियानाच्या अंतर्गत स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, जे लाभार्थी पात्र होतील, जे लाभार्थी मंजूर यादीमध्ये जातील, अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 7 दिवसामध्ये पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाईल, असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती घरकुल योजनेची एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा. या व्हिडिओच्या शेवटी तो प्लेलिस्ट लावेन मी, त्यावरती क्लिक करा. जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात याबद्दलची माहिती समजून घेऊया. पहिला डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावामध्ये आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता आधार कार्ड हा कंपल्सरी आहे. त्यानंतर दुसरा आहे तुमच्याकडे आता ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही लाईट बिल असेल, रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता ओळखपत्रामध्ये एकतर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, त्यानंतर मतदान कार्ड असे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. आणि ॲड्रेस प्रूफमध्ये लाईट बिल तुम्ही देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता. या व्यतिरिक्त इतर काही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. शक्यतो प्रत्येकाकडे रेशन कार्ड आहेच. रेशन कार्ड नसेल तर लाईट बिल मात्र तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता त्यानंतर बघा, दुसरा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तो म्हणजे तुमच्याकडे ग्रामपंचायतचा दाखला म्हणजेच रहिवासी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता काही भागामध्ये डोमेशियल प्रमाणपत्र या नावाने सुद्धा ओळखतं आणि हे इंग्रजीमध्ये नाव आहे. आणि रहिवासी दाखला सुद्धा काही लाभार्थ्यांना रहिवासी दाखला, डोमेशियल, आदिवासी प्रमाणपत्र हे तिन्ही डॉक्युमेंट्स एकच आहेत. आता तिन्ही डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. व्यवस्थित समजून घ्या. सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही एकतर नोट डाऊन सुद्धा करू शकता, लिहून सुद्धा घेऊ शकता. आता तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. आता हा जॉब कार्ड तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे? आता भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाही आहे की जॉब कार्ड नेमकं कोणत्या ठिकाणी भेटतं आणि जॉब कार्ड म्हणजे काय. महात्मा गांधी जो रोजगार हमी योजनेअंतर्गत जे नरेगाचे कामे चालतात, मनरेगाचे जे कामे चालतात, अशा लाभार्थ्यांना जॉब कार्ड दिलं जातं. आता हा जॉब कार्ड तुमच्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्या रोजगार सेवकाकडे तुम्हाला
बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि 2 फोटो द्यायचे आहेत। दिल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये तो जॉब कार्ड तयार करून दिला जाईल आणि लगेच तुमचं जॉब कार्डमध्ये नाव येतं आणि जॉब कार्ड सुद्धा तुमचं बनतं। आता जॉब कार्ड तुम्हाला मिळवायचं असेल तर कोणत्या ठिकाणी घेणार आहात? कृषी सेवक, रोजगार सेवक, तुमच्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्यांच्याकडून तुम्ही तो जॉब कार्ड घेऊ शकता। आता त्याच्यानंतर आहे रेशन कार्ड बद्दल तर आपण माहिती जाणून घेतली। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे बँक पासबुक ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आता ॲक्टिव्ह म्हणजे नेमकं काय? भरपूर असे लाभार्थी बँक पासबुक काढलेले आहेत, जनधन खाते असतील किंवा या व्यतिरिक्त काही लाभार्थ्यांनी खाते खोडलेले आहेत, परंतु त्या खात्यामध्ये व्यवहार करत नाही आहेत। तसंच त्या ठिकाणी ते खाते बंद झालेले आहेत आणि तसाच आपण घाई गडबडीनं आपण काय करतो, त्या पासबुकचे झेरॉक्स काढतो आणि देऊन टाकतो। आता यामुळे काय होतं, एकतर तुमची केवायसी होत नाही आणि केवायसी जरी झाली किंवा घरकुल जरी मंजूर झालं तर ते पैसे तुमच्या खात्यावरती येत नाही। त्यासाठी तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह ठेवा, म्हणजेच अकाउंट तुमचं चालू ठेवा आणि त्या अकाउंटला डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आता डीबीटी म्हणजे काय? तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि ते आधार बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह करून देतं आणि थेट प्रत्येक योजनेचे पैसे आता केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत किंवा राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत, सर्व योजनेचे पैसे थेट डीबीटी मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जात आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी। आता हे डॉक्युमेंट्स तुम्ही समजून घेतलं। आता त्यानंतर अर्ज करत असताना तुमच्याकडे चालू काही 90 दिवसाच्या खालचे तुमच्याकडे 3 फोटो असणे गरजेचे आहेत, पासपोर्ट साईज फोटो। आता हे पासपोर्ट साईजचे फोटो, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला असे डॉक्युमेंट आपण आत्ता घेतलेले आहेत आणि या व्यतिरिक्त अजून काही डॉक्युमेंट त्या लेवलला जे ग्रामपंचायत अंतर्गत मागतील तसे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत। जे बेसिक डॉक्युमेंट आहेत तेवढे आपण या ठिकाणी आता घेतलेले आहेत। आता काही ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला द्यावा लागतं। आता उत्पन्नाचा दाखला 1,20,000 पेक्षा जास्त नसायला पाहिजे। 1,20,000 पेक्षा कमी जर उत्पन्न असेल तर अशा लाभार्थ्यांना सहजरित्या लवकर घरकुलसाठी ते लाभार्थी पात्र ठरू शकतात। आता हे जे काही डॉक्युमेंट आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे जर व्यवस्थित असेल तर एकतर नवीन जेव्हा सर्वे सुरू होईल नवीन फॉर्म भरण्याचा तेव्हा सुद्धा तुम्हाला कामाला पडेल। जर तुमचं घरकुल योजनेसाठी तुमच्याकडून जर काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जर मागतील ग्रामपंचायतीकडून तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स ग्रामपंचायत अंतर्गत मागतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत। परंतु भरपूर अशा लाभार्थ्याकडे हे डॉक्युमेंट रेडी नाहीत। ज्यांच्याकडे रेडी नाहीत त्यांनी शक्यतो हे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवा। त्यानंतर तुमच्याकडे बघा अजून एक डॉक्युमेंट लागतो, तो म्हणजे नमुना नंबर 8 ला जर तुमच्या नावाने एखादी प्लॉट आहे किंवा मोकळी जागा आहे ती जागा तुमच्या नावाने लागते। आता ती जागा तुमच्या नावाने लावण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये नमुना नंबर 8 ला नोंद करावी लागते। त्यानंतरच तुम्हाला घरकुलसाठी त्या ठिकाणी परवानगी भेटते, म्हणजे घरकुल बांधण्यासाठी। आता या ठिकाणी तुम्ही कमेंट कराल किंवा भरपूर असे लाभार्थी हा व्हिडिओ आता पाहत असेल की त्यांच्या नावाने जमीन नाही, प्लॉट नाही किंवा ते भूमिहीन लाभार्थी आहेत। मग अशा लोकांचं काय? मग अशा लोकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पूर्वी जागा खरेदीसाठी 50,000 रुपये दिले जात होते। आता यामध्ये वाढ करून या योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि आता 1,00,000 रुपये घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य 100% अनुदानावरती पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून दिले जात आहेत। आता ज्या लाभार्थ्यांना जे भूमिहीन लाभार्थी आहेत ज्यांच्या नावाने प्लॉट नाहीत अशा लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत घरकुलचे बजेट सोडून किंवा घरकुलचे अनुदान सोडून जागा खरेदीसाठी वेगळं अनुदान घेऊ शकतात। आता याबद्दलची तुम्हाला माहिती एकतर तुमच्या गावातील सरपंचांना विचारू शकता किंवा ग्रामपंचायतमध्ये विचारू शकता। त्यानंतर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा चौकशी करू शकता। योजनेचं नाव ध्यानात ठेवा, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेता येतं। आता त्यानंतर बघा भरपूर असे लाभार्थी असे आहेत की त्यांच्या गावामध्ये शासकीय जमीन आहे। मग अशा लाभार्थ्यांचं नेमकं काय? ज्या गावामध्ये शासकीय जमीन आहे अशा लाभार्थ्यांना त्या गावातील शासकीय जमिनीमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी किंवा घरकुल बांधून देण्यासाठी त्यांना जागा दिली जाते आणि बहुमजली इमारत त्या ठिकाणी उभी केली जाते।
याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या। आणि सध्या जे अनुदान दिले जाते एके घरकुलसाठी 1,20,000 सर्वसाधारण घटकासाठी, म्हणजे सपाट जे भाग आहेत त्या ठिकाणी 1,20,000 रुपयांचं बजेट दिलं जातं आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 रुपये दिले जातात। आता यामध्ये फक्त ग्रामीण भागासाठी ही निधी आहे आणि शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच 2.5 लाख रुपये म्हणजे 2,50,000 रुपये याप्रमाणे घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जातं। यामध्ये निधी वाढ करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा सुद्धा करण्यात आलेला आहे की सध्या जी महागाई वाढलेली आहे यामध्ये घरकुल बजेट वाढवून देण्यात यावं, असा सुद्धा एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। परंतु नेमका अजून केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात काही अपडेट देण्यात आलेले नाहीत। जेव्हा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेणार आहोत। मित्रांनो, आता यानंतर आपण एक असा व्हिडिओ घेणार आहोत की घरकुल योजनेसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती योजना आहे, कोणत्या योजनेतून आपल्याला लाभ घेता येणार आहे। कारण राज्य सरकारच्या विविध योजना आहेत आणि केंद्र सरकारची एक योजना आहे। केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यानंतर राज्य सरकारच्या पारधी आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, यशवंत असेल, या व्यतिरिक्त भरपूर अशा योजना आहेत। आपण कोणत्या योजनेमध्ये बसतो त्या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज केलं तर आपल्याला सहजरित्या लाभ घेता येतं। यासाठी परत आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक कॅटेगरीसाठी ज्या काही प्रत्येक योजना आहेत त्या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, आपल्याला लाभ कोणत्या ठिकाणी घ्यायचा आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर नक्की करून ठेवा। प्रत्येक योजनेबद्दल घरकुलचे तर व्हिडिओ या चॅनलवरती येणारच आहेत, परंतु या व्यतिरिक्त जे काही विविध योजना आहेत त्या योजनेबद्दल जर अचूक माहिती जर पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कारण भरपूर अशा अभ्यास करून आपण जे काही माझे ग्रामीण भागातील जे आपल्या चॅनलवरती जुळलेले लाभार्थी आहेत, जे माझे जे मायबाप आहेत, जे गरीब जनता आहे, अशा लोकांपर्यंत अचूक माहिती देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। जेणेकरून गोरगरीब, मी एक ग्रामीण भागातील आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत घरकुल योजनेपासून वंचित राहू नये यासाठी माझ्या चॅनलवरती शक्यतो अचूक अपडेट देण्याचं मी काम करत असतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि घरकुल योजनेबद्दल प्रत्येक व्हिडिओचे अपडेट जर पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।